डेली पेज उल्लासनगर, हमारी खबरें हमारी पहचान। मागे थोडंसं ये ना यार पाठी आहे ना तुम्ही झूम होतो ना कॅमेरा किरण पाठी संदर्भातला विषय आहे धर्मांतर केलेलं आहे भांडण वगैरे करायला चालू केली ती आणि ती मुस्लिमांबद्दल जास्त बोलायला चालू केलेली चांगले आपलं धर्म खराब आहे असं तिचं माइंडमध्ये फीट व्हायला लागलं आहे. तिला जेव्हा विचारायला लागले ती सगळं म्हणून शिकते बघ मी यूट्यूबवरनं शिकते माझे मैत्रीण आहेत मी तुमच्यासोबत बघते हे सगळं तो तुम्ही लोक पण शिका तुम्हाला पण की आपले मुस्लिमान धर्म त्यांच्याबरोबर किती काळ राहिली ती लहानपणापासून नर्सरीपासून आता हे जे मुसलमान बरोबर किती 1.5 वर्ष म्हणजे घरात नाही गेली 1.5 वर्ष पूर्ण भाषण बदलले. आणि जेव्हापासून आम्हाला कळालं होतं 2022 पासून तेव्हापासून कंटिन्यू आम्ही प्रयत्न करतो तिला नाही म्हणजे हँडलच होत नव्हती आणि तेव्हा आम्हाला एवढा कोणाचा सपोर्ट पोलिसांना अगोदरचं ते होते जे इन्चार्ज ते पहिल्या दिवशीच्या स्टेटमेंटवरतीच ते गोष्ट संपवत होते ते पुढे काही होतच नव्हतं. आता ते पडवल सर आले तर तेव्हापासून थोडंसं आम्हाला आधार भेटला आहे नाहीतर म्हणजे आमचं इथं जगणं मुश्किल झालं होतं आम्हाला. आजूबाजूचे काय त्रास देतात तुम्हाला मग घरात बसून मारलं होतं आम्हाला का तर तुम्ही का धर्मांतर करत नाही म्हणून. अच्छा माझा देवारा वगैरे जाळला ते देव तोडले पूर्ण ते गणपतीच्या मूर्ती फुटले आम्हाला फुटून मारलं चटकरी तुम्ही धर्मांतर नाही करत नाही आणि मुलीला आम्ही हे करत होतो वाचव तर मुलगी घर विकायला सांगत होती तुला घर विकायचं नाही तर मग मला माझ्या हिसाबाने करतो तिच्या हिसाबाने तिला मी घर डेव्हलप केलं व्यवस्थित करून घेतलं तर तिला जसं आवडेल तसं तेही प्रयत्न केले की तिच्या हिसाबाने मुलगा बोललं त्याच्या हिसाबाने करा तर ती समजेल म्हणून तर ते पण केलं तर त्याच्याने मग कर्ज त्या लोकांनी आमचे आधार कार्ड वगैरे दिले आम्हाला रेफरन्स देऊन फोन नंबर देऊन कर्ज काढले मुलीच्या नावावर आता 4 ते 5 लाख रुपये कर्ज केले आमच्याकडूनही आमच्या मिस्टरांच्या बँकेतून पण पैसे काढून घेतले. या सगळ्या गोष्टी पोलिसांना सांगितलं सर्व गोष्टी सांगितले लिखित पण दिले. कारवाई काय आता हे 1 तारखेपासून 22 तारखेपासून कंटिन्यू चालू FIR झाल्यापासून आणि 12 काय झालंय कारवाई सुरू झाली कारवाई सुरू झाली FIR झाली कारवाई सुरू झाली. पण हे तुम्हाला जे आतमध्ये येऊन ज्यांनी लोकांनी मारलं त्या लोकांवर काय केसेस त्यांचे 12 तारखेला त्याला मॅडमने केलं होतं अरेस्ट त्या मॅडमनीच केलं होतं कंप्लेंट होती काही झालं नव्हतं ना नाही काय नाही झालं. तक्रारीवर काय झालं एवढं आतमध्ये तुमच्या घरात घुसून मारलं किंवा तुमच्या मंदिरं तोडली तुम्हाला चटके दिले या गोष्टीवर कुठला कलम घेतला काही काहीच नाही NC केलं एक मैडम होती यांच्या मी ट्विटर कंट्रोल का कंप्लेंट पण किए थे रात को 12 बजे मैं इनके पास लेके गया था विठलवाड़ी पुलिस स्टेशन में इन्होंने हमको ऐसा भगाया था जैसे मतलब हम रोड के एक भिखारी है और इनका FIR होना चाहिए क्योंकि इन पे हाथ लगाया था मुझे पर इन्होंने NC तक तुम्ही होता का विषय नाही या कोणाबद्दल वैयक्तिक हा विषय नाही तेव्हा त्याच्या पद्धतीचा FIR घेतला पाहिजे होता कारण त्यांना चटका दिलेला आहे त्यावेळी त्याला विचारा तेव्हा तुम्ही सांगितलं आणि काय माहिती ना आता हे बिचारे सामान्य लोक आहेत ते तुमच्या दबावाखाली बोलणारच एवढं. तर ते 12 ऑक्टोबरला ह्या मॅडमने त्याला अरेस्ट केलं आणि सुटल्याच्या नंतर तो पळून गेला इथून ते नाही राहतात आणि आता पण अमरनाथ में रहने को गया था वो फ्लैट में लेकिन हम लोग उधर से करने के लिए बहुत कोशिश कर रहे हैं. अमरनाथ का जो पुलिस है ना तो हम लोग को फोन में दम देता था उधर से जाएगा नहीं तो तुम लोग को मार के भगाएगा तुम लोग अंदर तुम्ही लोक कशाला जातात उस टाइम पर हमको पुलिस वाला साथ देता था सर. आज हमारा ये लड़की घर में होता था लेकिन पुलिस वाला अमरनाथ पुलिस वाला ज़्यादा भी साथ नहीं. हमको इतना है कि सलीम चौधरी अमरनाथ पुलिस वाले से टोटल मिला हुआ है. हमको जब भी जाता था तो हमको दम देता था. अमरनाथ पुलिस वाला पूरा वो लोग को साथ में दिया हमारा साथ में कुछ नहीं किया. हमको उल्टा अमरनाथ पुलिस वाला
दम दे रहा है कि तुम लोग उधर से तुमको जाना अरेस्ट क्यों करने नहीं? के लिए आओ क्या उधर? तुम लड़की का फ्लैट पे गए तो तुमको उधर से मैं अरेस्ट बोला किया, लड़की को तुम मैं जाते हो। पूछताछ करने गया था, उसका बर्थडे था, केक देने गया था, बोलते उधर से अभी का अभी निकलो, नहीं तो तुम लोग पुलिस ही बोल रहे थे। हाँ वो रिकॉर्डिंग मुलीचा था 25 तारखेला बर्थडे असतो ना, तर बर्थडेचा हा दोन्ही बहीण भावंडाचा एकच दिवस आहे, एकच तारीख एकच दिवस आहे. तर खूप मोठा सेलिब्रेट करतो. त्या वर्षी गेल्या वर्षी नव्हती मुलगी, तर मिस्टर गेले होते तिला केक वगैरे घेऊन. पोलिसांनी आम्हाला तिथून फोन केला, तुम्ही तिथून निघा नाही तर तुम्हाला अरेस्ट करेल. तुम्ही का गेले तिथे? उसको ऊपर से कोई यही नहीं, इतना बड़ा कांड है. अरे उसने जो मस्जिद बनाया कुछ साल पहले उधर मैदान था, वो मस्जिद भी हम लोग ने वीडियो में डाला था. हम लोग ने बोला था ये मस्जिद इधर नहीं था, ये मस्जिद किधर से आ गई, इधर 9 लड़की लोगों का धर्मांतर है, लेकिन कुछ सुनता ही नहीं तो है. अंबरनाथ का जामा मंदिर ना? हाँ. मग दुसरा मंदिर आहे का? दुसरं एक मंदिर आणि आहे. त्या सरांना ते एज्युकेटेड सर आहेत, काय बोलतात ते राष्ट्रवादी काँग्रेसचे नेता पण आहेत. त्यांच्याकडे मी गेली, सर मला हे आम्ही ब्राह्मण समाजाचं आहे, आम्हाला इस्लाम समजत नाही. आणि त्यावेळेस श्रद्धा वाळकरची नवीनच हत्या झाली होती. तर सर माझ्या मुलीला माझं इकडचं इडली पुरत मुलीला काय हे करून तर मुली उपभोगून केला. आणि नंतर 26 जानेवारीला रात्री 7:22 50,000चा स्क्रीनशॉट पाठवला आणि आम्हाला सांगितलं तुम्हाला एक कलीम म्हणून नक्की 50,000 देईल आणि तुम्ही गप्प राहा, मुलीच्या पाठीनका लागू. म्हणलं सर मला नाही, मला पैसा नाही पाहिजे, म्हणलं माझी मुलगी पाहिजे मला. तर मग मला मी त्यांना श्रद्धा वाळकरचे व्हिडिओ पाठवले होते की माझ्या मुलीचा असा हाल नको व्हायला. तर बोला श्रद्धा वाळकरचे तर 35 तुकडे झाले होते, तर तुम्ही जर मुलीचा पाठला नाही सोडला तर तुमचे एवढे तुकडे केले जातील की कुत्रेसुद्धा वेचून नाही खाऊ शकणार. पोलिसांनी सलीम चौधरी ते सलीम चौधरी प्रेसिडेंट आहे तो, तसे धमकी द्यायला लागला तो नंतर. सर मेन उधर का जितना कार्ड हो रहा है सब सलीम चौधरी के ऊपर से होता है. कोई इसका सुनवाई नहीं कर रहा, कोई खाने नहीं दे रहा. आणि एरियामध्ये त्यांच्याकडे जे भरपूर मुलांना, आता आमचं एरियामध्ये भरपूर मुलं, 3 आता माझ्या मुलीला घेऊन 3 मुलांचं धर्मांतर झालेलं आहे. आणखी खूप भरकटलेली मुलं आहेत. राहत्या घरामध्ये ते काही दर्गा बनवलेला आहे, तिथं सर्व लोकांना बोलवतो तो व्यक्ती, लहान मुलांना. बघितलं ते ना? हां, त्याच्यामध्ये लोक येतात आणि ते सलीम बोलतो का त्याला? नाही, तो हे बाबा अन्सारी वेगळाच आहे. सलीम मेन ऑर्गनायझर आहे. हां, त्याच्याकडे हे लोक तिथं मस्जिदमध्ये घेऊन जातात मुलांना धर्मांतर करण्यासाठी. घरामध्ये? हां, नाही मस्जिद दर्ग्यामध्ये. घरामध्ये ते लोकांनी दर्गा मस्जिद सगळं बांधलेलं आहे, बरोबर आहे ना? तिथे घेऊन जाऊन धर्मांतर करतात. त्यांचा ब्रेन वॉश वगैरे होतो तिकडे जाऊन. ते नोटरी बनवलेला वकील आहे. त्यांना विचारायला गेले की माझ्या मुलीचं धर्मांतर झालेलं आहे, सर असं का बरं केलं माझ्या मुलीचं धर्मांतर? मला खूप चांगला डिसिजन घेतले तिने, तुम्ही पण धर्मांतर करा. मलाच ब्रेन वॉश करायला लागला तो राहतो आपला पोटनाकाचं बल्लेश्वर हॉस्पिटल आहे, त्याच्या पाठीमागं ऑफिस आहे त्याचं. तर ते पण बोलायला लागले नाही तुम्ही करा. तर मी म्हणलं मग तुमच्या इकडे एवढ्या मुलींचं हत्या का करतात तुमचे लोक? तर बोलतो आमची कोम खूप गरीब आहे ना आणि हिंदूंनी त्याला खूप सतवलेलं, तर सताया हुआ इंसान तो बदलायला येगा ना, असा बोलायला लागला. ठीक आहे, सगळी माहिती आता पुढचं काय करायचं तर आम्ही करतो. तुम्ही फक्त निवांत काय चिंता करू नका. अभी रूम खरीदा इसने छोटा बना के बैठा, एक मस्जिद बहुत बड़ा मंदिर है. उसके लिए कोई सुन रहा ही नहीं. उसको म्यूनसिपालिटी जब से आया सर कोण आहे? बाबा बाबा तो आल्यापासून आमचा इलाका पूर्ण फुटून गेला सर. पूर्ण मुलं आमच्या इकडचे इथं ते ड्रग्ज, तुमचं गांजा विकला जातो, इंजेक्शन घेतले जातात. मुलं लहान मुलाला इंजेक्शन दिले ये पूरा जो एरिया है ना अभी जातात. ये ड्रग्स वालों का हब बन गया है और पुलिस का कुछ कंट्रोल नहीं, एकदम जीरो है पुलिस सामने का. बिल्डिंग है. आप अगर इनका कंप्लेन करने गए ना तो पहला कंप्लेन हमारे ऊपर होता है. तो भी अभी पुलिस की गाड़ी रात को 2-3 चक्कर मार के बहुत दिन से साळवे, रोहित साळवे सर ओळखतात ना? हां, तर तुम्हाला कॉल केला होता जेव्हा हे मॅटर चालू झालं होतं पहिले. तर त्या सरनी आता पोलिसांना सांगितलं तर रात्रीचा 2-3 राऊंड मारतात पोलीस गाडी घेऊन. कम से कम 15 से 20 कंप्लेन किया हमने. रात को 3-3, 4-4 बजे तक सारी पान की दुकानें खुली रहती है जिसमें ड्रग्स वग्स सब मिलते हैं. हां, खुला सर को दिया है. काय आहे ते? क्या पता 5:13 कधी केलं काय येऊन काय केलं तुम्ही? माहीत नाही काय केलं. ते खाली CCTV मध्ये भेटले. अच्छा.
ठीक आहे, तुम्ही निवांत राहा. ही माहिती दिली आहे ना काय करायचं, काही चिंता करू नका. शेवटी ही माहिती आमच्याकडे दिल्यानंतर त्याच्यावर काहीतरी तुमच्या मुलीला सुखरूप घरी आणण्याच्या दृष्टिकोनातून पावलं उचलले जातील. म्हणजे तिला पण शेवटी आता ती त्यांच्या ताब्यात असल्यामुळे त्यांचं जास्त ऐकत असेल. तिला हे लोक विविध काय ते काय त्यांच्यावर करतात, त्याच्यामुळे त्या आपल्या आई वडिलांना भावाला ओळखण्यामध्ये लांब जातात त्या सगळ्या मुली. तेच बोलतो, त्या काही गोष्टी होत आहेत. ठीक आहे, मी मामी आमचं काय मागे आवाज कसला आहे बाहेर तर माझ्याशी तर थोडी मी रोकटोक करते म्हणून मला थोडीशी क्रॉसिंगमध्ये असायची, पण भावाला आणि वडिलांची खूप चांगल्या टचमध्ये असत होती. काय आहे ती आता ती स्वतःच्या पण ताब्यात नसेल. ज्या पद्धतीने त्या लोकांना काहीतरी खायला घालतात, काहीतरी करतात. तर सोमवारी सर आम्ही तिला जेलमध्ये भेटायला गेलो. जाकीर नाईकच्या सीड्या होत्या तिच्याकडे. शिडी देते ब्रेन वॉश करते. आम्ही जेलमध्ये गेलो होतो भेटायला त्या दिवशी. तर खूप रडत होती की आता मी बर्बाद झाली, आता मी वाचणार नाही आणि तुम्ही लोक हे घर सोडून जा, तुमच्या जीवाला धोका आहे म्हणून अशी बोलली. ती खूप रडत होती. आम्हाला 10 मिनिटच भेटू दिलं तिथं. कभी कभी लड़की इतना अच्छा बात करता है, फिर कभी 1-2 दिन बाद फिर फोन करेगा तो वो चिड़चिड़ा जैसा. हां, तिथला दिन तर किती दिवस तर ना सर आम्ही कॉल केला ना, कॉल तर उचलायचे पण कुणी काहीच बोलायचं नाही. जेव्हा मी बोलले की मी आता पोलिसांकडे जाते, माझ्या मुलीला ब्लॅकमेल केलं जातं, मला जर कॉल आहे तर दुसरंच कोणी तर हँडल करत आहे, माझ्या मुलीला त्रासामध्ये मी आता कंप्लेंट करते जाऊन का तर माझी मुलगी बोलत नाही माझ्याशी. असं बोलल्याच्या नंतर मग 2 महिन्याच्या नंतर मुलगी बोलली की मग मी ठीक आहे म्हणून. आता म्हणजे गेल्याच्या नंतर सुद्धा आम्ही संपर्कात सारा टाईम फोन करत राहायचो. म्हणजे ब्लॉक केलेलं असायचं, दुसऱ्यांच्या मोबाईलवर फोन करायचं का ते विचारायला तिच्यासाठी ते कशी आहे, काय आहे, कुणाच्या संपर्कात आहे असं विचारण्यासाठी. तर कधी कधी छान बोलायची, पण रात्रीचं टायमाला असं एक फोन आला की ती शिव्यागाळी करायची. एकदम म्हणजे असं वाटायचं की काहीतरी म्हणजे तिला काहीतरी असे पदार्थ खाल्ले गेले की ती पूर्ण विषयामध्ये अशी असायची ती सतत. ठीक आहे, आमच्यावर सोडा, काय करायचं तेव्हा तुमची मदत आम्ही मागू. हो सर. तिच्याशी बोलायचं असेल तेव्हा तुम्ही चर्चा करू. हो सर. बाकी पुढचं काय असेल आता सगळ्याच गोष्टी ते सांगू शकत नाही. बरोबर. म्हणजे होईल तुम्ही फक्त काही चिंता करू, आम्ही लोक आहोत. हो सर. आप अभी कभी पुलिस स्टेशन जाओगे ना, एक सूचना हमको एक बता दे, तुम्ही फक्त पुढे काही बोलताना करताना हे लोकांना फक्त कळवा, की आम्हाला पुढे काय काय गोष्टी पोलिसांकडून जे होत आहेत जे आता मी ऐकलेले आहेत. पुढे मला जेव्हा गृहमंत्र्यांशी बोलत असताना ह्या काही गोष्टी मला लागतील तेव्हा फक्त तुम्ही लक्षात घ्या. काही तुमच्याकडे ह्याच्यानंतर काही घडलं फक्त ह्या लोकांना फक्त कळवा. अभी किसी से आपको कोई डरने की जरूरत आणि नहीं काय है. घाबरू नका. हे पोलीस जे पण जे मोजके जे काय तुमच्यावर हे जे करतायत ना, त्यांच्या आता बघितल्यानंतर बाकी सगळ्यांची कोणाची हिंमत होणार नाही तुमच्याकडे वाकड्या नजरेने पाहणार. समजलं ना, ह्या गोष्टी आपल्या राज्यात तरी चालणार नाही. मी ज्या अर्थी आलेलं म्हणून तुम्ही चिंता करू नका, आपण मार्ग काढायचा आहे आणि मुलीला सुखरूप घरी आणायचं या उद्दिष्टाने आता पावलं. त्यावेळेस तर ना सर हे सौरभ भैया आणि आपल्या संघटनचे जेवढे पण लोक होते ते मदत तर करायचे, पण त्यांनी त्या बायकांनी मला पूर्ण कॅरेक्टरलेस साबित केलं. आणि मुलीला सर आप आइए. हे गणेश भाई गाडी चालवतात पण खूप मदत आपल्या केली. हिंदुत्वादी विचाराचे सगळेजण आहेत ताई. आम्ही सगळे एकत्र ताकदीने तुमच्यावर उभे आहोत. फक्त तुम्ही मनोधैर्य तोडून देऊ नका, स्वतःला धीर घ्या. आता आलो आहे ना आम्ही लोक सगळे व्यवस्थित मार्ग काढत आणि मी आलो आहे तर समजून घ्या देवेंद्र फडणवीसजींकडे पण तुमची सगळी माहिती मी स्वतः देईन. सगळे आपण करू आणि मुलीला सुखरूप कसं आणता येईल. ही जी काय बाकी इथे जे मस्ती सुरू आहे ना काही लोकांच्या आशीर्वादामुळे कसं बंद होईल मी पाहतो. तुमच्या घरचा नाही बघा तुम्ही स्वतः नजरेने बघा. फक्त तुम्ही स्वतःची काळजी घ्या. काही झालं ह्या माझ्या व्हिजिट नंतर तुम्हाला कोणी फोन केला धमकी दिली लगेच आम्हाला कळवायचं. त्यांचा काय हातपाय जागेवर ठेवायचं की नाही आम्ही ठरवू. फक्त तुम्ही काय अंगावर घ्यायचं नाही. लगेच ह्या लोकांना कळलं ना. तर माझी मुलगी तर वाचेलच तुमच्या माध्यमातून, पण आणखीन पण इलाक्यांचे बाकी सगळ्यांच्याच वाचू नका, कारण का हिंदूंनाच वाचवण्यासाठी आम्ही लोक आहोत ना. म्हणून काय एकाच्या नावाने उदाहरण तरी जाऊन दे. आणि जे पद्धतीने काही लोक डिपार्टमेंटकडून मदत करतायत ना त्यांना पाहतो आम्ही. हां चला काय